हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आपला आजचा दिवस आहे 16वा आणि आजच्या दिवशी आपण जे काही काल पेपर कटिंग केलेलं होतं त्या पेपर कटिंग आपल्याला आपल्या संपूर्ण ब्लाऊजवरती कसं बसवायचं आहे आणि त्याचबरोबर ते पॅटर्न आपल्याला कसं जोडायचं आहे। कारण की मी ब्लाऊज जो आहे तो अस्तरचा घेतलेला आहे। अस्तरचा ब्लाऊज हा कसा जोडायचा आणि अस्तरच्या ब्लाऊजचं जे काही आपले माप असतात ते आपल्याला संपूर्ण कशी बसवायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुमच्या लक्षात राहील आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक पण करा आणि नवीन असाल कोणी मैत्रिणी याच्या पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर चला आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ जास्त मोठा न होईल असंच मी याची काळजी घेणार आहे। तर मग चला, हे बघा आपण जे कटिंग केलेलं पॅटर्न होतं ते 34 साईजचं निघलेलं होतं, जे काय आपण माप घेतलं होतं ते। तर आपण संपूर्ण कटिंग ह्या बघणारच आहोत, पण त्याआधी आपण जो काय पेपर कटिंग करतो ते कशा पद्धतीने स्टिच करायचं त्याचा व्हिडिओ मी आपण सर्वात अगोदर बघणार आहोत। म्हणजे जे काय पेपर कटिंग होतील त्याच्यावरून तुम्ही तुमचे ब्लाऊज जे आहे ते छान असे स्टिच करू शकतात तुम्ही। आता याच्यानंतर आपण इथं बघू शकता सगळ्यात पहिलं बॅक पार्ट ठेवला आहे, अस्तर घेतलेला आहे, इकडनं ही बंद बाजू आहे। बंद बाजूच्या साईडने आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे अशा पद्धतीने। खालच्या साईडने जर तुमचं अस्तर एक लेवल मध्ये नसेल तर तुम्हाला ती एक सारखं करून घ्यायचंय। तुमच्याकडे एक सारखं करण्यासाठी काही नसेल तर तुम्हाला कसं समजेल, तर तुम्ही इथे एक वही घ्यायची आहे। तर ही वही या लाईनीमध्ये इथं सगळ्यात पहिलं सरळ ठेवायची, त्याच्यानंतर ह्या साईडनी जी काही लाईन आहे ती एकदम व्यवस्थित आणि सरळ इथं निघती। इथं तुम्ही म्हणजे कन्फ्यूज होणार नाही की आपला पार्ट व्यवस्थित सरळ झाला की नाही झाला म्हणून। तर हे बघा या पद्धतीने सरळ लाईन आपण इथे ओढून घेतली। त्याच्यानंतर हा बॅक पार्ट इथे ठेवू, इथे या पद्धतीने हा पार्ट ठेवून घ्यायचा आपल्याला। आता हा पार्ट आपण एका लाईनीमध्ये व्यवस्थित जे काही गळारुंदीचं मार्किंग आहे ते संपूर्ण आपल्याला व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण घेतलेला आहे त्याच पद्धतीने इथे आखून घ्यायचं आहे। कारण बॅक पार्ट मध्ये आपल्याला काहीही चेंज करायचा नसतो, जसा आहे तसाच आपण आखून घ्यायचा आहे। इथून आवडीनुसार गळा लगेचच घेऊन टाकायचा। जसं 4 इंच गळा असेल तर तुम्हाला 4.5 इंचावर पाठीमागून घ्यायचा। वरतून आपण मोजलेला होता आपल्या कटिंग मध्ये, तर तुम्हाला त्या पद्धतीने माप असा जो काही गळा तुमचा आहे त्या पद्धतीने टाकून घ्यायचा। खालच्या साईडनी 2.5 इंच गळारुंदी ठेवायची आणि जी काय आपलं वरच्या साईडला गळारुंदीचं मार्किंग निघलेलं होतं ते आपल्याला इथे या पद्धतीने टाकून घ्यायचं। आता इथून आपल्याला अशा पद्धतीने राऊंड देऊन घ्यायचा आहे गळ्याचा। तर गोल गळ्याचं मार्किंग मी इथं करून घेतलं। आता याच्यानंतर आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे। तुम्ही हा पार्ट 2 पद्धतीने टाकू शकता, ह्या साईडला इथे ठेवू शकता, त्याचबरोबर कटोरी इथे काढू शकतात। तर आपली बाही कितीपर्यंत निघल त्याचा विचार इथं करायचा आहे। बाही कटिंग करताना सुद्धा आपल्याला वहीचा वापर करायचा आहे। एकसारखं लेवल येण्यासाठी इथं वही ठेवायची आपल्याला। वही ठेवताना इथला पार्ट सुद्धा सरळ ठेवायचा आहे इथं। तर अशा पद्धतीने इथं सरळ लाईन ओढून घ्यायची। आता इथे बाहीचं अंतर, तुमची जी काही बाही आहे ती बाही तुम्हाला इथे ठेवून घ्यायची आहे। इथं बाही कमीत कमी ही 5 इंचापर्यंत निघती या पद्धतीने, आणि जर याच्यापेक्षा मोठी असेल तर मग तुम्हाला ही क्रॉसपट्टी जी आहे ही जी क्रॉसपट्टी आहे ती या पद्धतीने इथे ठेवायची आहे। तर ही बाही कितीपर्यंत निघेल, जशी पहिले आता आपण ही क्रॉसपट्टी इकडे ठेवली तर ही बाही 5 इंचापर्यंतच निघत होती, आणि या पद्धतीने ठेवली तर ही बाही तुमची कमीत कमी 6 इंच 6.5 इंचापर्यंत बाही ही निघून जाईल। आणि 7 इंच एक्स्ट्रा घेण्यासाठी सुद्धा एक मार्क 1 इंच जे आहे ते एक्स्ट्रा असतं, म्हणजे 7 इंचापर्यंत इतकं अंतर जे आहे ते आरामशीर इथं बाही ही कट होऊन जाते। तर या पद्धतीने तुमचं 2 पद्धतीने तुम्ही थोडीशी पद्धत अशी चेंज करून हे करू शकतात, कारण कटोरी इकडे आरामशीर निघून जाते अशा पद्धतीने, आणि क्रॉसपट्टी या पद्धतीने। तर हे संपूर्ण माप या पद्धतीने ठेवून कट करून घ्यायची आपल्याला। आणि हे पार्ट मी पटकन कट करून घेते आणि तुमच्या बरोबर शेअर करते। आपण हे बाकीचे पार्ट आखून घेतले, पण जी ही आपली योगपट्टी असती तिच्यावर लक्ष द्यायचे आपल्याला। 1/2 इंच खालून एक्स्ट्रा ठेवायची आहे।
पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवल्यानंतर ही जे आहे ना कमी पडत नाही, व्यवस्थित पाऊण इंच मोजून घ्यायची आपल्याला इथं एक्स्ट्रा या पद्धतीने, आणि त्याच्यानंतर थोडीशी या पद्धतीने मग जशी आहे तशी आखून घ्यायची आहे हिला। बाकी या पार्ट मध्ये कुठेही काही करायचं नाहीये, फक्त ही क्रॉस पट्टी सेम टू सेम काढायचं सगळे माप, फक्त जी योक पट्टी आहे तीच आपल्याला पाऊण इंचानी वाढवायची आहे। तर या पद्धतीने सगळी माप आखून झाली आहे, मी याला कट करून घेणार आहे। संपूर्ण पॅटर्न आपण इथं कट करून घेतलेला आहे। आता हे पॅटर्न कसं जोडायचं ते शेअर करणार आहे। आता आपण एक एक पार्ट करून सगळे पार्ट कसे जोडायचे ते बघणार आहोत। तर ही क्रॉस पट्टी आहे, ही क्रॉस पट्टी आपल्याला या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी या पद्धतीने सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। उलट सुलट बाजू बघून घ्यायची आपल्याला आपल्याला पिसाची, जो मेन पीस राहणार आहे त्याची व्यवस्थित सरळ बाजू कोणती आणि उलटी बाजू कोणती हे चेक करायचं। आणि हे बघा या पद्धतीने उलटी बाजू, ही जी उलटी बाजू असती, सरळ बाजू ही खालून टाकायची, उलटी बाजू वरतून ठेवायची, आणि ही क्रॉस पट्टी अशा पद्धतीने आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायची आहे, जेणेकरून ती उलट सुलट होत नाही आणि एकसारखी तयार होत नाही। आता हा पार्ट आपल्याला कसा जोडायचा ते बघू, संपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा, एकदम व्यवस्थित आणि एकदम हळूवारपणे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। तर इथं आता हा पार्ट मी जोडून घेतेय, सगळे चारही बाजूनी जोडायचे आपल्याला। बघा या पद्धतीने आपण हा पार्ट जोडला। हा पार्ट जोडताना व्यवस्थित जोडायचा, कुठेही जास्त गोळा वगैरे कपडा होऊन द्यायचा नाही। आता याच पद्धतीने आपण हा पण पार्ट जोडून घेऊ। हा पार्ट आपण जोडून घेतला। आता जो साइडचा कपडा असतो एक्स्ट्राचा तो आपल्याला कट करायचा आहे। ब्लाउज कटिंग करताना आपल्याला हा जो फॅब्रिक असतो आपला मेन फॅब्रिक तो आपल्याला एक्स्ट्रा जास्तच ठेवायचा आहे, जोडताना एकदम फिनिशिंग सहित जोडता येतो। तर इथं आपण हा एक्स्ट्राचा पार्ट जो होता, म्हणजे एक्स्ट्राचा जे काही ब्लाउजचा पीसचा कपडा होता तो आपण इथं कट करून घेतला, आणि या पद्धतीने आपली ही क्रॉस पट्टी जोडून झालेली आहे। आपण दुसरा पार्ट घेऊ, कटोरी। तर इथं कटोरी सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने जोडायची ते आपण बघू। तर मी हा जॉइंट भाग इथला कट करून टाकते। आता हा पण पार्ट आपल्याला समोर समोर ठेवायचा, कारण की हाही पार्ट बऱ्याच वेळेस बऱ्याच मैत्रिणी काय चूक करतात, एकसारखा तयार करून घेतात। त्यामुळे कटोरी जोडताना नेहमी जो आपला भाग आहे कटोरीचा, जो आपली क्रॉस पट्टी असते, आपली हुकलूक पट्टी असती, ती आपली समोरासमोर ठेवायची, म्हणजे लक्षात राहतं। बघा या पद्धतीने ही आपण समोरासमोर ठेवून घ्यायचे। बघा या पद्धतीने असं समोरासमोर ठेवून घ्यायचं, जो काय आपला गोल राऊंड असतो तो, आणि हा म्हणजे ह्या कटोऱ्या एकसारख्या तयार होत नाहीत। ज्या पद्धतीने आपण हे पार्ट जोडले तसेच ही कटोरी सुद्धा जोडून घेऊ। तर बघा आपण इथं कटोऱ्या जोडून घेतल्यात अशा पद्धतीने, आणि कटही करून घेतलं। एक्स्ट्राचं फॅब्रिक जे होतं ते आपण इथं कटही करून घेतलेलं आहे। तर बघू शकता या पद्धतीने समोरासमोर ठेवून आपण कटोऱ्या जोडून घेतल्यात। तर आता आपण घेऊया योकपट्टी। तर योकपट्टी सुद्धा आपल्याला या पद्धतीनेच कट करायची आहे। तर योकपट्टी कटिंग करताना जे आपला सरळ भाग असतो, मेन फॅब्रिक म्हणजे सरळ बाजू असती ब्लाउज पीसचा कपडा, तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे। तर तो उलटा वगैरे करून ठेवायचा नाहीये, आपल्याला तो सरळ ठेवायचा आहे, कारण की याला पलटी मारावं लागतं। ही क्रॉस पट्टी योकपट्टी ठेवताना सुद्धा समोरासमोरच आपला पार्ट आला पाहिजे। जो आपण जास्तीचा घेतलेला असतो तो आपला असा समोर समोर ठेवून घ्यायचा। त्याच्यानंतर या पद्धतीने याला टिप मारून घेऊ आपण अर्धा इंचानी।
आता हा एक्स्ट्राचं वरचा कपडा इथं कट करून टाकू आपण। आणि या पद्धतीने आपल्याला याच्यावरती काही नाही करायचं, फक्त हा पार्ट असा करायचा। हे अस्तर जे आपला आलेला अर्धा इंचाचं तो सुद्धा त्या साईडला त्याच्यावरतीच आपल्याला या अस्तरवरती टीप मारायची आहे। बघा या पद्धतीने आपल्याला इथे अर्धा इंचाने आपण टीप मारून इथं अस्तरवरती दाब टीप देऊन घेतलेली आहे। आणि या पद्धतीने मग हे असं फोल्ड केलं की आपण साईडचा एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून टाकायचा। आता आपण इथं एक साईडची योकपट्टी जोडून घेतली, त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडची योकपट्टी जोडून घेऊ। तर बघा आपण ही पण योकपट्टी तयार करून घेतलेली आहे। जशी आपण ही केली त्याच पद्धतीने ही सुद्धा केली। तर बघा आपण ही जोडल्यानंतर ही सुद्धा अशा पद्धतीने समोरासमोर हे पार्ट आलेले आहेत। आता आपण घेऊया बाही। बाही कटिंग करताना पण जशी आपण योकपट्टी जोडली तशीच बाही जोडायची असते आपल्याला। सरळ भागावरतीच ही बाहीचा पॅटर्न ठेवायचा असतो। जो काय आपला मेन कपडा असतो पिसाचा सरळ बाजू वरतीच आपल्याला हे अस्तर ठेवायचं असतं। तर इथं आपण दोन्ही साईडच्या दोन बाह्या या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत। तर दोन्ही पण बाह्या ह्या सरळ आहेत, खालची बाजू ही उलटी आहे आणि वरची बाजू ही सरळ आहे। बघा या पद्धतीने एकदा तुम्ही ही अस्तर ठेवून घेतलं की हेच अस्तर उचलायचं, एक साईडचं एक तसंच ठेवायचं आणि याचा भाग हा असा घेऊन असा ह्या साईडला ठेवायचा। बघा आता इथे खोल भाग आहे, हे दोन्ही साईडचे खोल भाग हे समोर आले पाहिजेत। बाही कटिंग करताना बाही ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेस हे खोल भाग आपले समोरासमोर आलेले पाहिजेत। तर जेणेकरून इथं तुम्ही असं मार्किंग पण करून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की आपले समोरासमोर भाग कोणते आहेत। जेणेकरून हा पार्ट जो असतो आपला खोल हा आपला फ्रंट पार्टला लागला जातो आणि जो आपला अशा प्रकारे बाहेरून भाग असतो तो आपला पाठीमागून लागला जातो। त्यामुळे हे पार्ट चुकवायचा नाही, व्यवस्थित समोरासमोर ठेवून स्टिच करायचे आपल्याला। जसं आपण योकपट्टी कट केली ना त्याच पद्धती योकपट्टी आपण ज्या पद्धतीने स्टिच केली ना त्याच पद्धतीने ही बाही पण स्टिच करायची आहे। अर्धा इंचापासून टीप मारायची आहे। एक बाही मी तुम्हाला स्टिच करून दाखवते। अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर याच पद्धतीने आपल्याला फक्त ह्या अस्तर असं उलट त्याच्यावरती हे करायचं आणि ह्या खालच्या अर्धा इंचाच्या कपड्यावरतीच आपल्याला हे अस्तर ठेवून याच्यावरतीच एक डाब टीप देऊन घ्यायची आहे। बघा आता हे केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे अस्तर खाली टाकून द्यायचं आणि वरतून जे आपला ब्लाउजचा कपडा आहे मेन कपडा त्याच्यावरतून एक टीप मारायची। बघा अशा पद्धतीने टीप मारून घेतल्यानंतर आता आपण याला असा पार्ट करू। तर इथं साइडने आपल्याला ह्या अस्तरच्या कडेने टीप मारून घ्यायची। बघा अशा पद्धतीने आपण आता जोडल्यानंतर एक्स्ट्राचा जो काय आपला ब्लाउज पीसचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून टाकायचा। आपली इथे एक साइडची बाही तयार झाली आहे खूप छान अशी। आता त्याच पद्धतीने ही दुसरी बाही
आपण इथं स्टिच करून घेऊ। बघा आपण दोन्ही पण साईडच्या बाह्या या पद्धतीने तयार करून घेतल्यात। आता इथे तुम्ही बघू शकता आपले खोल भाग जे आहेत बाहीचे ते व्यवस्थित असे समोरासमोर आलेले आहेत। म्हणून बघा आपण या पद्धतीने ठेवले तर दोन्ही साईडचे खोल भाग हे आपले समोरासमोर आले आहेत। अशा पद्धतीने हे आलेले पाहिजेत। मी तुम्हाला स्टार्टिंगला व्यवस्थित सांगितलेलं आहे की बाही ही कशी जोडायची आहे म्हणून। बऱ्याच मैत्रिणी इथे चूक करतात आणि मग काय होतं आपल्याला मोंढ्यात टाईटपणा किंवा पाठीमागून खेचल्यासारखं असं होऊन जातं। त्यावेळेस आपण हा पार्ट जो आहे तो व्यवस्थित जोडायचा आहे बाहीचा। आता जो आपण इथं गळा घेतलेला आहे तो गळा आपल्याला इथे काढायचा आहे, म्हणजे बॅक पार्ट आपल्याला इथे काढायचा आहे। तर यासाठी मी इथं काय करणार आहे बघा, इथं वठलेला आहे पण आपल्याला एक साइडने आपण काढून घेतले तर आपण दुसरी साइड वठवण्यासाठी अशा पद्धतीने हा पार्ट ह्या साइडला वठवून घेऊ, म्हणजे आपलं जे काही खडूचं मार्किंग आहे ते दुसऱ्या साइडला व्यवस्थित ओढल्या जाईल। बघा तर या पद्धतीने आता हे दुसऱ्या साइडला वठलेलं आहे ना, त्याच्यावरती आपल्याला असं खडूचं मार्किंग हे करून घ्यायचंय। आपला गोलगळा तयार आहे। आता आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे आणि याच्यावरती सरळ बाजू, आपल्या ब्लाउज पीसची सरळ बाजूवरती आपल्याला हा अस्तरचा कपडा ठेवायचा आहे बॅक पार्टचा, आणि सरळ उलटी बाजू ही आपली खालच्या साईडने आहे। सरळ बाजूवरती मी हा अस्तरचा आपला कपडा ठेवलेला आहे बॅक पार्टचा। आता ह्या गळ्यावर आपण जे खडूचं मार्किंग केलेलं आहे याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर आपण इथं ह्या गळ्यावरती टिप मारून घेतलेली आहे। आता खालच्या साईडने आपल्याला इथं व्यवस्थित आपल्याला खालचा कपडा सुद्धा व्यवस्थित करायचा। आता याच्यावरतून आपल्याला अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची आहे अस्तरवरती। तर बघू शकता तुम्ही आपण इथून अर्धा इंचाने टिप मारून घेतली, गळ्यावरती पण टिप मारून घेतली। बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। आता याच्या आपल्याला जिथं टिप मारली याच्या कडेने आपल्याला पाव इंच अर्धा इंच आतमध्ये कट मारून घ्यायचा आहे, म्हणजे हे आपल्याला गळा कट करायचा आहे टिपेच्या आतमधून। मी या पद्धतीने हा गळा कट करून घेते। बघा अशा पद्धतीने आपण हा गळा कट करून घेतल्यानंतर आपल्याला इथं छोटे छोटेसे असे कट लावून घ्यायचे। तर कट लावताना आपल्या टिपीला धक्का लावायचा नाही आपल्याला अजिबात। हे कट लावल्यामुळे तुमचा प्रॉपर गळा हा व्यवस्थित पलटी होऊन जातो, कुठेही गोळा वगैरे होत नाही। पण आपल्याला हा कट लावताना जी आपण गळ्यावर टिप मारलेली आहे ह्या टिपेला खूप जपायचे, त्याच्यापर्यंत कैची अजिबात न्यायची नाहीये, नाही तर सगळी टिप आपली उसवून जाते। आता इथे हे आपल्याला असा पलटी गळा करून घ्यायचा। पलटी गळा करून घेतल्यानंतर हे बघा आपला प्रॉपर जो काय आपण गळा घेतलेला आहे, इथं तुम्ही गळा चौकोनी घेऊ शकता, पानगळा घेऊ शकता, तुम्हाला ज्या पद्धतीने घ्यायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। तर बघा प्रॉपर आपला या पद्धतीने गळा तयार आहे। आता आपल्याला याच्या एकदम कडेने टिप मारायची आहे, संपूर्ण गळ्याला कडेने अशी प्रॉपर अशी टिप मारून घ्यायची आहे। आता इथं तुम्ही बघू शकता आपण हा जो गळा होता त्याच्या कडेने छान अशी टिप मारून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण इथं खाली कमरेला सुद्धा याच पद्धतीने टिप मारून घेतलेली आहे। आणि त्यानंतर हे जे होतं अस्तर आपण ब्लाउजला जॉईंट करून घेतलेलं आहे, कडेने आपल्याला इथं टिप मारून घेतली आहे। आता इथं एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे। आता इथं आपण एक्स्ट्राचा जे काही कपडा होता तो आपण इथं कट केला। आता टक्स मार्जिन किती घ्यायचं, आपले बॅक पार्टचे जे टक्स आहेत ते किती घ्यायचं, तर तो टक्स आपल्याला 4 इंचावरती टाकायचा आहे। दोन्ही साईडनी 4-4 इंचावरती टक्स घ्यायचे आहेत। त्यानंतर टक्सची उंची ही सुद्धा तुम्ही या पद्धतीने घ्यायची आहे 4 इंचापर्यंत।
तुम्ही 4 इंचापर्यंत घेऊ शकता किंवा तुमचा बॅक पार्टचा गळा किती आहे, जर तुमचा गळा यापेक्षा डीप असेल तर आपल्याला ह्या गळ्याच्या लाइनिंगमध्ये वरती अर्धा इंच घेतलात तरीही चालणार आहे. म्हणजे जो काही गळा आहे त्याच्यावरती तुम्हाला अर्धा इंचाचं एक्स्ट्रा आलं पाहिजे, अशा पद्धतीने घेतलं तरीही चालणार आहे. पण तुम्ही 4 इंचावरती हे फिक्स तुम्ही कोणत्याही ब्लाऊजला टाकू शकता. आडवाही 4 उभाही 4 तुमचा व्यवस्थित असा टक्स पॉइंट हा बसणार आहे. तर मी 4 इंचावरती टाकून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता हे आपल्याला याच्यावरती या पद्धतीने टीप मारून घ्यायची बघा. तर आपल्याला अर्धा इंचानी टीप मारून घ्यायची आहे टक्ससाठी. या पद्धतीने आपण टक्स मारून घेतलेले आहेत. बॅक पार्टचे दोन्हीही साइडने टक्स हे आपले मारून झालेले आहेत. आता तुम्ही इथं बघू शकता आपले सगळे पार्ट जे होते कटोरी ब्लाऊजचे ते आपण छान असे इथं जोडून घेतलेले आहेत. हा बॅक पार्ट आहे, त्याचबरोबर ही आपली बाही आहे जेणे ही आपण संपूर्ण जोडून घेतली. त्याच्यानंतर ही आपली योकपट्टी आहे बघा, अशा पद्धतीने ही योकपट्टी जोडून घेतली. त्याच्यानंतर आपण ही कटोरी जोडून घेतली. दोन्हीही कटोऱ्या छान अशा जोडून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या क्रॉस पट्ट्या आहेत ज्या आपण सुंदर अशा पद्धतीने जोडून घेतल्या. आता सगळे पार्ट आपले छान असे जोडून झालेले आहेत. तर ह्या ब्लाऊजचा आता आपला बॅक पार्ट तर रेडी आहे. आपला राहिलेला आहे फ्रंट पार्ट संपूर्ण कशा पद्धतीने तयार करायचा. आता हा सगळा व्हिडिओ बनवायला आहे ना खूप सारा वेळ लागेल, त्यामुळे आपण याचा पार्ट दुसरा बनवणार आहोत जो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग त्याचबरोबर फिटिंगसुद्धा बघायला भेटणार आहे. तर आपण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ब्लाऊजची प्रॉपरमध्ये फिटिंगही कशी करायची ते सुद्धा आपण बघणार आहोत. तुम्ही आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितलाच तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच जाता जाता लाईकसुद्धा करा. आवडला तर नक्कीच करा, कमेंट करून सांगा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.